नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला भरपूर लेवल दिसत असतील. मागच्या 2 व्हिडिओ पासून मी तुम्हाला ह्या सर्व लेवल सांगतोय. 23,615 सांगितलं होतं, 23,425 सांगितलं होतं आणि 23,275 सांगितलं होतं. ह्या मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲस्ट्रोनुसार आलेल्या लेवल आहेत आणि माझ्या मते ह्या लेवलच्या आसपासच निफ्टीमध्ये सध्या तात्पुरता तरी का होईना लो बनू शकतो आणि त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो. अर्थात हेही सांगितलं होतं की ह्या लेवल दिल्यात याचा अर्थ इथेच लो बनेल असं नाही, पण ह्याच्या आसपास कुठेतरी आपल्याला लो बनू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन 2 लेवल सांगितल्या होत्या आणि हे सांगितलं होतं की ह्या टेक्निकल लेवल आहेत. त्यामध्ये 23,075 ची लेवल होती आणि 23,000 ची लेवल होती आणि हेही सांगितलं होतं की मला असं वाटतंय की ह्या लेवलच्या आसपास निफ्टी 50 मध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथून आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो. हे काल क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कृपया कालचा व्हिडिओ बघा आणि जे व्हिडिओ बघतात त्यांनी कृपया ह्या लेव्हल लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी. कारण आपण जे काही सांगत असतो त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा वापर असतो आणि टेक्निकल ॲनालिसिसचा वापर असतो. त्यामुळे थोडीशी ॲक्युरसी जास्त येते. याचं कारण दोन्हीचं आपण मिक्स केलेलं असतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथपर्यंत खाली आलं आणि पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये. ज्यांनी बघितलंय त्यांना त्या गोष्टी आता लक्षात आल्या असतील. परत परत त्याच गोष्टी मी आता सांगत नाही. तर आज काय झालं आणि आजच्यासाठी सुद्धा सांगितलं होतं कदाचित काय होईल, सुरुवातीला थोडंसं खाली जाईल आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल. हे सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. काय झालं बघा, आज ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, फ्लॅट ओपनिंगच म्हणता येईल त्याला. इथे ओपन झालं, ओपन झाल्यानंतर आणखीन थोडं खाली गेलं, वर जायचा प्रयत्न झाला पहिल्या अर्धा तास आणि त्यानंतर एक सडन सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीला ओपनिंग झाल्या झाल्या लगेच सेलिंग न येता अर्ध्या तासानंतर झालं. मार्केटमध्ये थोडंसं ट्रॅप करण्याच्या दृष्टीनं हे होऊ शकतं. त्यावेळेलाच आपल्याला वाटत होतं कदाचित इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. पण काय झालं, हा जो लो होता तो इथे मोडला गेला. त्यामुळे मग डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा विषयच संपला. आपल्याला काय झालं पाहिजे, जो लो असतो त्यानंतर नेक्स्ट लो बनतो तो हायर बनला पाहिजे. कालच मी हे सगळं समजून सांगितलेलं होतं आणि तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे हे जे सेलिंग झालं त्यानंतर हा जो बाउन्स आला, परत जे सेलिंग झालं आणि परत जो बाउन्स आला, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. पहिला लो खाली होता, लोवर होता, दुसरा लो वर होता, हायर होता आणि मग आपल्याला इथे ब्रेकआउट झाल्यानंतर वरची सर्व टार्गेट आलेली होती. आता जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत, आपल्या सर्व पेड कोर्सचे सदस्य, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आणि ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतली आहे, त्यांना मी जे मार्केट अपडेट देत होतो, त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, त्यानंतर कोणती वरच्या दिशेनं टार्गेट येऊ शकतात. चारीच्या चारी टार्गेट आली. इथे 510चं शेवटचं टार्गेट होतं. 510 ला अगदी थोडंसं राहिलं असताना आणि शेवटचं म्हणजे चौथं टार्गेट होतं. त्यानंतर एक सेलिंग येऊ शकतं हेही सांगितलेलं होतं. इतक्या सर्व गोष्टी क्लॅरिटीनं सांगितलेल्या होत्या आणि मार्केटमध्ये आपल्याला त्या आज होताना
बघायला मिळाल्या. म्हणजे मागच्या 2 दिवसापासून मी जे सांगतोय की इथे लो बनू शकतो आता आणि मार्केटमध्ये एक बाउन्स येऊ शकतो. बाउन्स आल्यानंतरच पुढच्या गोष्टी घडतील. 20 तारीखच्या आसपास मार्केटमध्ये रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. ह्याचा अर्थ आत्ता जी तेजी होती ही तेजी आणखीन उद्या सुद्धा सकाळी होऊ शकते. आणखीन सुद्धा वर किंमत जाऊ शकते. त्यानंतर उद्याच किंवा येणाऱ्या काळात 1-2 दिवसामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं. कारण मोठ्या टाइम फ्रेम वरचा डब्ल्यू बनायचा असेल. आत्ता हा इथे दिसतोय हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरचा बनला. हळूहळू 1 तासाच्या टाइम फ्रेम वरचा बनणार. मग आपल्याला डेली टाइम फ्रेम वर बनणार. असं करत करत जेव्हा होईल त्याच वेळेला मोठी तेजी येणार. नाहीतर काय होईल ही छोटीशी तेजी येईल आणि विरून जाईल. बरोबर? म्हणजे लाट जशी होते तशी एखादी लाट येईल आणि त्यानंतर पाणी पुन्हा मागे निघून जाईल. तसं होऊ शकतं. तर त्यामुळे थोडंसं सावध आत्ता ह्या संक्रमण काळात राहणं आवश्यक आहे. कारण इथे आजपर्यंत तरी आपण जसं म्हणतोय तसं झालंय. पण पुढे जर इथूनच खरोखर रिव्हर्सल यायचं असेल, तर त्या दृष्टीनं सुद्धा इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत, ते बघायला अजिबात विसरू नका. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, की कशा पद्धतीनं ही तेजी झाली, सर्व गोष्टी झाल्या. आता मी काय करतो, ह्या ज्या लेव्हल होत्या, ह्या लेव्हलचं महत्त्व संपलेलं आहे. मी ते तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आणि आज सुद्धा सांगितलंय. आता उद्यासाठी काय महत्त्वाचं आहे? हा सपोर्ट तर महत्त्वाचा आहे आणि हा सपोर्ट आता महत्त्वाचा आहे. बरोबर? हा थोडासा मी इथे रंगामध्ये, काळ्या रंगामध्ये दाखवलाय. कारण हा थोडा मी आणि म्हणताना काल म्हटलं होतं, लक्षात ज्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितलाय त्यांनी ते नोटीस केलं असेल, की मला निदान म्हणजे असं वाटतंय म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की उद्या तरी म्हणजे आज तरी ह्या लेव्हलला ब्रेक होईल असं वाटत नाही. बरोबर? आणि तसंच झालं बघा. थोड्या वेळासाठी किंमत खाली गेली, पण त्याला आपण ब्रेकआउट नाही म्हणत. तर ब्रेकआउटच्या आपल्या संकल्पना फिक्स आहेत. तर त्या एरियामध्येच सपोर्ट घेतला आणि बाउन्स झालेला आहे. आता काय होऊ शकतं? आता हा जो एरिया दिलाय, हा आता आपल्याला शॉर्ट टर्म मधला, हा थोडासा आपल्याला मिड टर्म मधला असं म्हणू शकतो, की सपोर्ट एरिया होता. हा शॉर्ट टर्म मधला आहे. आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं. ह्याच्याही खाली जाऊ शकतं. हा इथेच सपोर्ट आहे म्हणजे हा सपोर्ट तुटणारच नाही असं नाही. ह्याच्याही थोडं खाली जाऊ शकतं जर गेलं तर आणि मग वर एक बाउन्स येऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. आता ही तेजी येईल हे मला का वाटतंय, याचं कारण लक्षात घ्या, की इथे आपल्याला एक गॅप तयार झाली आहे बघा. टेक्निकल सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ही जी गॅप तयार झाली आहे, आज बरोबर त्या गॅपच्या जवळपास गेलं आणि सेलिंग आलं. बरोबर? तर त्या गॅपचा जो रेझिस्टन्स आहे, तो आपल्याला आज घेतला गेला शेवटी. पण उद्या कदाचित ती गॅप भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, किंमत वर जात असताना पुन्हा एकदा 23,500, 23,550, 23,600, 23,650, अगदी 23,700, 750 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ते मी तुम्हाला उद्याच्या अपडेटमध्ये सांगेन कुठपर्यंत जाऊ शकतं. पण आत्ता आपल्याला असं लक्षात येतंय, की ही जी गॅप तयार झाली आहे, ही गॅप कदाचित उद्या भरली जाऊ शकते. अर्थात जसं काल सांगितलं होतं, की आधी सेलिंग येणार आणि मग तेजी होणार. कदाचित उद्या आधी थोडंसं सेलिंग येऊ शकतं. उद्याची गॅरंटी नाहीये. येऊ शकतं आणि त्यानंतर मग हा बाउन्स होऊ शकतो किंवा उद्या डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन सुद्धा वर जाऊ शकतं आणि ही गॅप भरली जाऊ शकते. असं आत्ताचं चित्र तयार झालेलं आहे. आणि मग काय होईल, ज्यावेळेला ही काही तेजी असेल, ती झाल्यानंतर मग हा जो आपल्याला तेजीचा पॅटर्न तयार झालाय, तो मग शॉर्ट टर्म मध्ये थांबेल आणि मग एक आपल्याला पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकेल. अशा प्रकारचं आता आपल्याला निफ्टी 50 मध्ये उद्यासाठीचं विश्लेषण वाटतंय. तर त्यामुळे माझ्या मते मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलंय मला काय वाटतं आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा विश्लेषण करू शकता. तर हे झालं निफ्टी 50चं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी मोठ्या मोठ्या लेवल्स तुम्हाला सांगितल्या होत्या आणि हे पण सांगितलं होतं की पहिलं टार्गेट खालच्या बाजूचं आलंय, दुसरं टार्गेट इथे आहे. बरोबर? पण मला असं वाटतंय की आता निफ्टीमध्ये तिन्ही टार्गेट येऊन गेली आहेत. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये कदाचित ह्या पहिल्या टार्गेटच्या आसपासच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो, असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आज तेच होताना आपल्याला बघायला मिळालं. मी आता थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. तर आता आपण जर बँक निफ्टीचा हा चार्ट व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर आपल्याला तेच झालं जसं निफ्टीमध्ये झालं. फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन झालं, खाली आलं. पहिल्या अर्ध्या तासात वर जातंय असं दाखवलं गेलं. पण इथे हे खाली येत असतानाच काय झालं होतं?
हा लो तुटलेला होता. म्हणजे आता जे शेअर मार्केट मराठीचे व्हिडिओ बघतात ना, त्यांना क्लिअर कट कळणार आहे, की इथे डब्ल्यू पॅटर्न तरी ॲटलीस्ट बनणार नाही. म्हणजे हे जे वर जातंय ना, हे फसवण्यासाठी वर जातंय. कारण त्याच्या आधीच हा लो तुटलेला आहे. बरोबर? तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हा फायदा असतो, की जेव्हा आपण एक विश्लेषण सातत्यानं रोजच्या रोज बघतो, त्यानंतर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ही जी तेजी होते ना, ह्याच्यात आपल्याला फसायला होत नाही. हा ट्रॅप आहे हे आपण ओळखू शकतो. कारण इथून जर तेजी व्हायची असती ना, तर हा लो जो आहे ना, तो इथे ओपनिंग नंतर तुटलाच नसता. बरोबर? आता इथे तुटलाय, म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बनत नाही. आता डब्ल्यू पॅटर्न साठी काय व्हायला लागणार? एकदा खाली जायला लागणार, परत वर यायला लागणार, परत म्हणजे पूर्ण डब्ल्यू पॅटर्न आता नव्यानं तयार व्हायला लागणार. ही गोष्ट म्हणजे हे जे बारकावे असतात ना, जे सातत्यानं हे व्हिडिओ बघतात आणि ज्यांच्याकडे थोडंसं अॅनालिटिकल माइंड आहे, म्हणजे थोडा विचार करून मग विश्लेषण करण्याची ज्यांना सवय आहे, त्यांना हे बारीक-बारीक मुद्दे अशा पद्धतीनं सुद्धा लक्षात येऊ शकतात. ज्यांना येत नाहीत, त्यांना मी इथे तुम्हाला आत्ता जास्त डिटेलमध्ये विशद करून ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता काय झालंय, डब्ल्यू पॅटर्न तर बनलाय, तेजी पण झाली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा सर्व चारही टार्गेट आलेली आहेत. आता काय होईल, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार आहे. कुठपर्यंत येऊ शकतं त्याच्यासाठी लेवल दिलेले आहेत. 54,090 ची लेवल दिलेली आहे. वरच्या बाजूला बघितलं तर 54,395 ची लेवल दिली आहे. कदाचित ह्या एरियामध्ये आलंच आहे. आणखीन थोडंसं खाली येईल, वर जाईल. कदाचित आणखीन ह्याही लेवलच्या खाली जाऊन मग वर जाईल. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. मगाशी जसं सांगितलं, की निफ्टीमध्ये काय झालंय, गॅप तयार झाली आहे. सेम तीच गॅप, तशीच गॅप आपल्याला इथे सुद्धा तयार झालेली दिसतीये. म्हणजे तुम्ही आता मी हे थोडी रँडम लेवल काढतोय. तुम्ही प्रॉपर लाईन जर काढल्या तर तुमच्या लक्षात येईल, की ही गॅप अशी पेंडिंग आहे. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, जेव्हा हे वर जाईल, तेव्हा 55,000, 55,000च्याही थोडंसं वर जाताना आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला म्हणजे मी सर्व सदस्यांना ज्यांनी ज्यांनी अपडेट्स मी देत असतो, त्या सर्व सदस्यांना सांगितलं होतं की हे प्रॉफिट बुकिंग इथे येणार आहे. प्रॉफिट बुकिंग ही बाय ऑन डिप्सची संधी असणार आहे. म्हणजे येणारी ही जी छोटीशी मंदी असणार आहे, ती तेजीची संधी असणार आहे. हे मी अपडेटमध्ये सांगितलेलं होतं. तर बघूया आज आलं इतकीच मंदी येते की आणखीन थोडीशी येते आणि मग वर नेतं. तर अशा पद्धतीचं चित्र आता आपल्याला उद्यासाठीचं तयार झालेलं आहे. माझ्या मते आता निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी यूट्यूबवर तुम्हाला आता जॉईन बटन दिसतंय. त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. आता या जॉईन बटनला क्लिक केल्यावरच चॅनल मेंबरशिपमध्ये कोणकोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला दिसेल. त्याची थोडक्यात माहिती अशी, आपण 4 प्रकार केलेले आहेत. ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. एकदम कमी किंमत ठेवलेली आहे ह्या मेंबरशिपसाठी. गोल्ड मेंबरशिपसाठी ₹199 दरमहा एवढी कमी किंमत ठेवलेली आहे. कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या. ह्या मेंबरशिपच्या सर्व्हिसेस अजून आपण चालू केलेल्या नाही आहेत. गोल्ड आणि प्लॅटिनमच्या सर्व्हिसेस चालू केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळू शकेल, तर ते जॉइन बटन क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे वाचता येऊ शकतं. याचं पेमेंट तुम्हाला YouTubeवर करायचं आहे आणि YouTubeवरच तुम्हाला ती मेंबरशिप देणार आहे. त्याच्यासाठी लागणारा कंटेंट जो आहे तो मी तुम्हाला देणार आहे. आता तुम्ही जर ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स केला असेल, प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेतली असेल, तर तुम्हाला ह्या मेंबरशिप घेण्याची गरज नाही. याच्यामध्ये गोल्ड मेंबरशिप पर्यंतचे सर्व अपडेट जे आहेत ते ॲस्ट्रो मार्केट अपडेट आपल्याला सर्वांसाठी आता द्यायला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे ते सर्व अपडेट तुम्हाला तिथेच बघायला मिळतील. ह्यापेक्षा जास्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो नंबर आहे ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, फक्त मेसेज करा. याच्यावर कुठल्याही प्रकारचा कॉल करू नका. कॉल तिथे स्वीकारला जात नाही. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. इथे सेन्सेक्समध्ये मी तुम्हाला शेवटची 2 टार्गेट दिलेली होती, तुम्हाला आठवत असेल तर. 75,555 हे टार्गेट होतं आणि खाली बघितलं तर 74,260 हे टार्गेट होतं. कालपर्यंत हे टार्गेट आलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की काल आपल्याला लो साधारणपणे इथेच बनला होता. हे टार्गेट आलेलं नव्हतं. आज
ओपनिंग नंतर जर बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की लो तुटला होता. लो तुटला म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही आणि म्हणून इथे तेजी जरी झाली, ह्या तेजीवर आपल्याला विश्वास नाही ठेवायचा, कारण डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी आता परत एकदा सेलिंग यावं लागणार. ही गोष्ट लॉजिकली तुम्हाला लक्षात आली असेल. आता त्यानंतर काय झालं, परत तेजी झाली, परत एक छोटं सेलिंग आलं आणि मग ऍक्च्युअल मोठी तेजी आपल्याला आली. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ही दोन्ही टार्गेट लॉंग टर्मची दिलेली होती, ते बरोबर सर्व टार्गेट आल्यानंतरच ही रिकव्हरी स्टार्ट झाली आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आणि ही रिकव्हरी शॉर्ट टर्म मध्ये आहे. याच्यानंतर एक पुन्हा मंदी येणार आहे, हे सुद्धा मी मगाशी विश्लेषण करताना तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काय होऊ शकतं, आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे खाली आलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग साठी खाली आलंय. 75,105 ही लेवल आहे, वरच्या बाजूला 75,475 ही लेवल आहे. इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन किंमत वर जाऊ शकते, कदाचित थोडंसं खाली येऊन वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता तयार झालंय, किंवा आहे इथून सुद्धा वर जाऊ शकते. आता वर जात असताना इथे पण परत तोच नियम आहे, जो नियम मी तुम्हाला निफ्टीसाठी सांगितला, बँक निफ्टीसाठी सांगितला, आता सेन्सेक्स साठी सुद्धा सांगतोय, की ह्या लेवलच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर आज थोडीशी गॅप भरली गेली आहे. पण पूर्ण गॅप भरली गेली आहे का, तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे हे जे खाली येत आहे ते पुन्हा वर जाऊन ही गॅप भरली जाईल आणि 76,000 किंवा 76,200च्या दिशेनं आपल्याला उद्या किंमत जाताना दिसू शकते. 76,000 तरीच्या तरी टच होईल एवढी नक्की मला खात्री वाटते. अर्थात मार्केटमध्ये कसलीच खात्री सांगता येत नाही किंवा कुठलीही गोष्ट 100% होईलच असं सांगता येत नाही. पण आता असं वाटतंय की एकदा 76,000 ला टच होईल अशी मला तरी इच्छा आहे. बघूया काय होतं. आणि त्यानंतर 76,000 च्या आसपास गेल्यानंतर मग इथे कुठेतरी गेल्यावर एम पॅटर्न बनून मग सेलिंग स्टार्ट पुन्हा एकदा शॉर्ट टर्म साठी होऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला सेन्सेक्स मध्ये दिसतंय. आज केलेल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्सचं विश्लेषण केलं. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बघत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असे नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.